तुम क्या थे और क्या हो गए असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम क्या हो गए असं विधान केलं होतं आणि त्या वक्तव्याचा राणांनी समाचार घेतलेला आहे। फडणवीसांवर बोलण्याआधी स्वतःला विचारा असं राणा म्हणाले। मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती। पूर्वी आपण इतर राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे, कसे बंदुका काढल्या जात आहेत, बूथ कॅप्चरिंग कसं केलं जातंय, पैशाचं वाटप कसं केलं जातोय, हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं। म्हणजे इतर राज्य ही ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदीशाही सुरू आहे। म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाहीये। मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत। रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे। उद्धव ठाकरे जी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम क्या थे और क्या हो गए? जेव्हा एखादा जजमेंट हिंदूंचे पक्षात येते, मदुराईचे सुब्रमण्यम स्वामीजीचे मंदिरात जेव्हा जस्टिसनी एक निर्णय देतात, तर त्या जजचे अगेन्स्ट मध्ये जेव्हा ऑपोजिशन लीडर साइन करतात आणि जी जजमेंट हिंदूंच्या पक्षात, मंदिरांच्या पक्षात आणि ते दिया लावण्याच्या पक्षमध्ये आला, तर तेव्हा तुमचंच मेंबर ऑफ पार्लमेंट, तुमचीच पक्ष त्या हिंदूच्या विरोधात ऑपोजिशन सोबत बसून त्या पत्रावर साइन करते आणि इम्पीचमेंट ऑर्डरवर त्यांची साइन असते। उद्धव ठाकरेजी, तुम्ही दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा पहिले तुम्ही उत्तर द्या, तुम क्या थे और क्या हो गए?